भक्तीचा सर्वोच्च क्षण तोच जेव्हा ओळख नाहीशी होते आणि फक्त दिव्य अनुभव उरतो. हा अभंग म्हणजे निर्गुण सगुण एकत्वाचा जिवंत अनुभव. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, तनु झालो प्रसंगीय गुणातीत. मज रूप नाहीये नानू सांगू काही, झाला बाई बोलू नये, बोलता आपली जिव्हा पय खादली. खेचरी लागली पाहता पाहता, म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी बेटी. सुखासुखी मिठी पडली कैसी. ओळीवार भावार्थ पाहूयात. एक निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंग्य, तनु झालो प्रसंगीय गुणातीत. अर्थ, जेव्हा निर्गुण परमेश्वराची भेट सगुण रूपांत झाली, म्हणजे निर्गुण आणि सगुण भक्ती एकत्र आली, तेव्हा अनुभव शब्दांपलीकडे गेला. गुण, रूप, ओळख याच्या मर्यादा ओलांडून गुणातीत अवस्था प्राप्त झाली. 2 मज रूप नाहीये नानू सांगू काही, झाला बाई बोलू नये. अर्थ, त्या अवस्थेत मी कोण हा प्रश्नही राहत नाही, रूप नाही, नाव नाही, फक्त अस्तित्व. असा अनुभव शब्दांनी सांगताच येत नाही, कारण बोलण्याने अनुभवाचे विभाजन होते. 3 बोलता आपली जिव्हा पय खादली, खेचरी लागली पाहता पाहता. अर्थ, जेव्हा बोलण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जिव्हा जणू स्वतःच थबकते, जणू खेचरी मुद्रा लागते, जेथे मौनच अनुभवाचे सर्वात सत्य भाषांतर बनते. 4 म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी बेटी, सुखासुखी मिठी पडली कैसी. अर्थ, गोरा कुंभार म्हणतो, नामदेवा तुझ्या भेटीत मी आणि तू असा भेद उरला नाही. ही भेट म्हणजे साधी भेट नव्हे, ही आत्म्याची आत्म्याशी झालेली मिठी आहे. या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात की जेव्हा निर्गुण आणि सगुण भक्तिसंगतीत एकरूप होतात, तेव्हा मी आणि तू हा भेद विरघळतो. शब्द, नाव, रूप, विचार सर्व मागे पडतात. फक्त अनुभव उरतो, अद्वैत, आनंद आणि परमशांततेचा. श्रीराम कृष्ण हरी.